तर मंडळी तुम्ही असे रताळ्याचे गुलाबजांबू नक्की बनवा जा उपवासाच्या दिवशी. हे सुद्धा छान असे तळले तर काढून घेऊ. राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. आणि महाशिवरात्रीच्या निमित्त आहे ना आपण असा झकास असा पदार्थ बनवणार आहे. तर भाग्यश्री, काय असणार आहे आजचा पदार्थ? आजचा पदार्थ सगळे आवडीने खातात असा पदार्थ आहे आपला. आपण घेतलेले इथं रताळं. आपण आज रताळापासून मस्त असे गुलाबजामू बनवणार आहेत उपवासाचे. तर मंडळी, मी आहे ना भाग्यश्रीला असे मस्त असे रताळे आणून दिलेले आहेत. आणि सकाळीच रताळे शिजवायचे होते. तर भाग्यश्री म्हणे आपण रताळे तर शिजूच, पण रताळ्यापासून तुम्हाला गुलाबजांबू बनवून दाखवते. होत्यात का रताळ्यापासून हो गुलाबजांबू? होतेत ना. छान होतील ना? पण हो मस्त होतील, सगळ्यांना आवडतील. मंडळी, मी तुम्हाला एक खरं सांगू का, मी आजपर्यंत काय रताळ्याचे गुलाबजांबू खाल्ले नाही बरं का. उपवासाला तर आमच्या शेतात वगैरे रताळे असतातच. तर मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही प्रत्येक उपवासाला आहे ना असे रताळ्याचे आहे ना गुलाबजांबू बनवत जा. तुम्ही आणि तुमचे लहान मुलं ह्या गुलाबजामुनला कधीच विसरणार नाही बरं. भाग्यश्री, तू खाल्लेले आहेत का? हो मी खाल्लेले येतं. बघा मंडळी, भाग्यश्रींनी तर खाल्लेले आहेत, पण तुमच्या पांडुरंग दादाने काही गुलाबजांबू आत्तापर्यंत कधी खाल्लेले नाही बरं का. आज खाऊन पहा ना मग. बरं बरं. तर त्याच्यासाठी आपण 4 रताळे असे उकडून घेतले तर आणि सोलून घ्यायचे तर. भाग्यश्री, मी चूल पेटून घेतो तोपर्यंत. हो घ्या. रताळ्याचं कातडं काढून घ्यायचं आपल्याला अगोदर. खूप सोपे आहेत बरं का बनवायला. आणि तुम्ही म्हणणार पण नाही तर हे रताळ्याचे गुलाबजामुन येतं. आणि मंडळी, शेतकऱ्याचं जीवन आणि शेतातलं जीवन आणि त्यातले त्यात गावाकडचं जीवन खूपच छान असतं बरं का. सगळं मनचं असतं. शहरातलं जीवन चांगलं असतं, पण शहरामध्ये थोडासा आता बदल होत गेलेला आहे. मी आता हे रताळं सोलून घेतलेले आहेत. आपण आता हे छोटी किसणी घेतली आणि किसून घेऊ. आपण जर रताळं किसून घेतले ना त्याच्यामध्ये गाठी राहत नाही तर हाताने बारीक करून घेतले तरी चालन. भाग्यश्री, कसा आहे शेतामधील निसर्ग? छान आहे. बटाट्याचे सुद्धा खूप छान गुलाबजाम होते बरं का उपवासाचे. खायला भारी लागते. तर रताळं शिजून घेताना जास्त शिजून नाही घ्यायचे. आपले सगळे रताळं किसून झाले तर रताळं सगळे एकजीव करून घेतले तर मळूमळू घेतलंय. इथं घेतलेली आहे आपण 1 वाटी दूध पावडर, मिल्क पावडर पण म्हणते तर. आणि ह्याच वाटीने आपली 1 वाटी रताळं भरतील. त्याच्यामुळे आपल्याला हे आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. प्रमाण सारखंच घ्यायचं आहे, पण आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि पीठ मळून घेऊ. आपलं छान असं गुलाबजामुचं पीठ मळून झालंय, असं घट्टसर केलंय. आपण आता चूल पण पेटून घेतली. आता गुलाबजामुसाठी पाक बनवून घेऊ. आपण पाक बनवायला 1 वाटी साखर घेऊ. 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घ्यायचंय. आपला पाक 5 मिनिटाच्या आत तयार होईल. सगळी साखर विरघळली. आपल्या पाकाची शेवटच्या थेंबाची तार अशी थोडीशी तुटायला लागली आणि असा चिगट चिगट पण व्हायला लागलाय. आपण आता पाक खाली उतरून घेऊ. आपल्याला कढई परत लागणार आहे गुलाबजामुन तळण्यासाठी. थोडंसं बाजूला ठेवू. आता कढई गरम झाली. आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल किंवा तूप टाकलं तरी चालतं. तेल गरम होईपर्यंत आपण गुलाबजामुन बनवून घेऊ. हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावलं तरी चालन. अशा पद्धतीने आपल्याला गोळ्या बनवायच्या आहे. जास्त छोट्या नाही, जास्त मोठ्या नाही, तुम्हाला जसे पाहिजे तसे. आपले सगळे गुलाबजामुन तयार झाले. तर आपण आता तेलामध्ये सोडून घेऊ. तेल पण गरम झालंय. छान असे बनवले. तर तेल गरम झालंय. गुलाबजामुन सोडून घेऊ. जास्त कडकडीत गरम पण नाही तेल होऊन द्यायचं. असे आपल्याला सगळे गुलाबजामुन तळून घ्यायचे. तर छान असा त्याला रंग येऊन द्यायचा आहे. कधी पण तळताना कमी जाळावर तळायचे बरं का. जास्त जाळ लावायचा नाही. आजपर्यंत चांगले तळत नाही तर त्याच्यामुळे जाळ कमीच ठेवायचा आणि असं छोट्या चमच्याने सारखं हलवीत राहायचं.
म्हणजे चौकून चांगले तळून निघतील. आपले छान असे गुलाबजामू तळले तर काढून घेऊ. एक पण आपला गुलाबजामू फुटलेला नाही बरं का, ते मस्त दिसते. आणि आपण हा पाक करून घेतलेला आहे ना, त्याच्यामध्ये लगेच सोडून घ्यायचे इथं. सगळे गुलाबजामुन सोडून घेतले त्याला. छान असे तळून घ्यायचे. अशा पद्धतीने उपवासाला नक्की गुलाबजामुन बनवा, खूप छान लागतात खायला. सारखे असे हलवीत राहायचे म्हणजे चौकून तळून निघत येतं एकसारखे. तर मंडळी, तुम्ही असे रताळ्याचे गुलाबजामू नक्की बनवा जा उपवासाच्या दिवशी. हे सुद्धा छान असे तळले तर काढून घेऊ. आता आपले चांगले पाकामध्ये मुरून द्यायचे इथं. खूप मस्त लागतंय बरं का असे गुलाबजामुन खायला. भाग्यश्री, पण विश्वास येत नाही, चक्क तोंडालाच पाणी सुटलं गुलाबजामुन बघून. हो, मस्त झालंय ना, खायला पण असे चवदार लागते. तर याच्यामध्ये तुम्ही जर विलायची खात असताना ती टाकली तरी चालन. विलायचीने पण खूप छान चव लागती. याच्यामध्ये केशर टाकलं तरी चालतं. छान असे आपले खाण्यासाठी गुलाबजामुन तयार झाले. तर आपण आता 1 किंवा 1.5 तास भिजून देऊ, चांगले मुरून देऊ पाकामध्ये, आणि नंतर याची चव घेऊ. तुम्ही घेते का आपल्या गुलाबजामुनची चव? हो, नक्कीच. घ्या मग. कारण की मंडळी, रताळ्याचे गुलाबजामू आहेत ना, ते पहिल्यांदाच खात आहे बरं का मी. बस बस बस, मी एक फोडून दाखवते. भिजते ना अजून. हो, अजून भिजायचे. पहा किती मस्त झालेले आहेत. तर मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही रताळ्याचे गुलाबजामुन खायला नक्की या बरं का. आज बघूच आपल्या गुलाबजामुनची चव कशी झाली. आणि मंडळी, मी पहिल्यांदाच हे रताळ्याचे गुलाबजामू खात आहे. भाग्यश्रीनेच्या अगोदर खाल्लेले आहे, पण तुमच्या दादानी खरोखर खाल्लेले नाही बरं का कधी. तर चला. कसे लागते? मंडळी, अप्रतिम आहे बरं का चव गुलाबजामुनची, अप्रतिम. नक्की एकदा ट्रायच करा आणि मग कमेंटमध्ये नक्की सांगाल तुम्ही, दादा तुम्ही बोलले होते ते खरं होतं की गुलाबजामू रताळ्याचे एकदम छान लागतात खाण्यासाठी. भाग्यश्री, 100 पैकी 100 मार्क आज गुलाबजामुनसाठी. चव छान झाली का? खूपच छान. वा वा वा. खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतंय. आणि असा उपवासाला तर खमंग असा रुचकर पदार्थ पाहिजेलच. उपवासाला गुलाबजामू म्हटलं, आपले लहान मुलं, तुम्ही उपवासाच्या दिवशी किती आवडीने खाशाल. आणि मैदा नाही, काही नाही, फक्त रताळं आणि आपली दूध पावडर. खूपच छान होणार गुलाबजामू. छान झाले ना हो मग? हो, छान झाले. चवदार. खूपच छान. ओळखू येतील का एखाद्याला जर दिले खायला तर? नाही नाही, कधीच नाही. नाही ना? मंडळी, कुणी ओळखणारच नाही हे गुलाबजामुन नेमकं रताळ्याचे आहेत म्हणून. तर चला मंडळी, तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो, उपवास कुठलाही उपवास असू द्या, प्रत्येक उपवासाला हा पदार्थ बनवत जा, म्हणजे तुम्ही तुमचे लहान मुलं खूपच आवडीने खातील. तर चला मंडळी, आज जे भाग्यश्रीने तुम्हाला गुलाबजामू बनवून दाखवलेले आहेत ना, ते नेमकं तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून कळवा. आणि आपला मंडळी व्हिडिओ आहे ना, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे भरपूर जणांना रताळ्याचे सुद्धा गुलाबजामू होतात आणि खाण्यासाठी इतके छान लागतात, त्यांना सुद्धा समजेल आणि ते सुद्धा गुलाबजामू नक्कीच बनवतील. तर भाग्यश्रीसाठी नक्की कमेंट करा आणि भाग्यश्रीसाठी हा आजचा व्हिडिओ गुलाबजामुनचा नक्की शेअर करा. तर चला मंडळी, पुन्हा आपण अशा नवीन एखाद्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.